आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। लातूर जिल्ह्याच्या धनेगावात बंधाऱ्यात पाणीसाठा आता उपलब्ध असून देखील पाण्यासाठी नागरिकांची वणवण। संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं। वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 4,05,000 हेक्टरवर पेरणीचं नियोजन। हंगामासाठी आवश्यक बियाणे रासायनिक खतांची मागणी केल्याची कृषी विभागाची माहिती। कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक आजपासून सुरू। अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने 45 मिनिटांचा प्रवास आता 8 मिनिटात होणार। पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाट आजपासून 8 दिवसांसाठी वाहतुकीसाठी खुला। प्रवाशाच्या मागणीनंतर 8 दिवसांसाठी रस्ता सुरू। दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता करण्यात आला होता बंद। हवेचा उच्च दाब आणि वेगवान वाऱ्यामुळे कोकणात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती। गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत किनारपट्टीवर सरासरी 1.5 ते 2 अंशांनी तापमानात वाढ। चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। वाढत्या तापमानाचा नागरिकांना झाला। परभणी जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ। जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। थंड पेय पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ। अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। विहिरीवर हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची धडपड। प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचा आरोप। बारामती तूर हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू।